काल रात्री मी भात खाल्लेला आणि आज सकाळी वेइंग स्केलवरती मला माझं वजन 500 ग्रॅमने वाढलेलं दिसलं. मग लगेच वाटलं, बस भातामुळे वजन वाढलं. पण थांबा, कदाचित तसं नसेलही. स्केलवरचं प्रत्येक वाढलेलं वजन हे फॅट नसतं. आपण कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खात असतो, तेव्हा शरीर त्यातील काही कार्बोहायड्रेट्स ग्लायकोजन म्हणून साठवून ठेवत असतं आणि ग्लायकोजन सोबतच शरीरामध्ये पाणी देखील साठलेलं असतं. म्हणून भात किंवा इतर कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्केलवर वजन थोडं वाढलेलं दिसू शकतं आणि ते आपल्याला चालतं. पण याचा अर्थ एका रात्रीत आपल्या वजनामध्ये 500 ग्रॅम फॅट वाढलं असं नाही. मग फॅट नक्की कधी वाढतं? जेव्हा आपण सतत आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतो, तेव्हा एक्सेस एनर्जी आपल्या शरीरामध्ये फॅट म्हणून साठू शकते. म्हणूनच वजन वाढण्यामागे फक्त भात खाल्ला हे कारण नसतं. मग आता वजन कमी करत असताना भात बंद करायचा का? तर त्याची काहीही गरज नाही. तुमच्या कॅलरी नीड्स आणि डाएटनुसार योग्य पोर्शनमध्ये तुम्हाला भात नक्कीच खाता येतो आणि भातासोबतच डाळ, कडधान्य, भाज्या, दही आणि इतर प्रोटीन सोर्स असलेला पदार्थ आपला मील अधिक बॅलन्स करू शकतो. लक्षात ठेवा, स्केलवरचं वजन म्हणजे फॅट नाही. दिवसभरातलं पाणी, ग्लायकोजन, अन्नाचं वजन आणि इतर फॅक्टर्समुळे देखील वजनामध्ये चढ उतार होऊ शकते. म्हणूनच तुम्ही भाताला अजिबात घाबरू नका. तुमचा संपूर्ण आहार आणि पोर्शन तुम्ही आधी समजून घ्या. तुम्ही वजन कमी करत असताना भात बंद केला होता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.